दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। माननीय बच्चूभाऊ कडू यांनी नेहमीच आपल्यासाठी आंदोलन पुकारलं आहे व जे काही निधीमध्ये वाढ असो, हप्त्यामध्ये वाढ असो, त्यासाठी नेहमीच इथे प्रयत्न केलेले आहेत। तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे व प्रहार जनशक्ती पक्षाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे व सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था विषय पाहू शकता। दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी जे काही आयोजित आंदोलनाबाबत सूचना व निर्देश। दिव्यांग बांधवांची जे काही 2,500 रुपये वाढ असो, मासिक पेन्शन लागू केलेली आहे, परंतु ती अंमलबजावणी नाही केली आहे व इतर मागण्यांसाठी बच्चूभाऊ कडू नेहमीच प्रयत्न करत आहे। प्रत्येक दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये वाढ व्हायला पाहिजे आहे, विधवा बहिणींना 6,000 रुपये वाढ व्हायला पाहिजे, निराधारांना त्यांचा हक्क मिळण्यासाठी माननीय बच्चूभाऊ कडू नेहमीच इथे आपल्यासाठी उभे असतात। तर इथे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्याकडून 12 डिसेंबर 2025 रोजी आंदोलनाबाबत सूचना व निर्देश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे, पाहू शकता। प्रहार दिव्यांग क्रांती संस्था राज्यातील दिव्यांग बांधवांना हक्कासाठी पाहू शकता तुम्ही, त्यांच्या आपल्या म्हणजे काही दिव्यांग बांधव हे त्यांच्या स्वतःच्या हक्कासाठी सातत्याने काम करत आहे। शासनाकडे आपले मूलभूत मागण्या सातत्याने पाठपुरावा व्हावा व न्याय भेटावा यासाठी 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता एकाच वेळी राज्यातील सर्व 36 जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आंदोलन आयोजित करण्यात येत आहे। तर लक्षात घ्या, 12 डिसेंबर रोजी दुपारी ठीक 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, स्थळ काय आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय, दिव्यांग बांधवांचे हक्क, न्याय व योजनेचे योग्य लाभ मिळावा या उद्देशाने ही राज्यव्यापी धरणे आंदोलन केलेलं आहे। ते आंदोलन होत आहे, तर आपल्या हक्कासाठी असू द्या, सातत्याने काम करत आहे, सातत्याने शासनाकडे जे काही मागण्या केल्या आहेत ते पाठपुरावा व्हावा यासाठी इथे प्रयत्न चालू आहे। तर शासनावर दबाव निर्माण करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येत आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन प्रभावी व बहुसंख्येने करणे। तर इथे काही पॉईंट्स दिलेले आहे, तुम्ही पाहू शकता इथे। या आंदोलनाचे प्रभावी नियोजन करण्यासाठी सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी खालील निर्देशनाचे काटेकोर पालन करावे। आता आंदोलन करायचं आहे, परंतु प्रमुख मागण्या मुद्दे दिलेले आहेत तिथे। शासन निर्णयानुसार आमदार खासदार निधी, जे काही शासन निर्णय दिलेला आहे, आमदार खासदार निधीमध्ये 5% दिव्यांगांसाठी निधी शासन निर्णयानुसार दरवर्षी नियमितपणे खर्च करावा। शासन निर्णयानुसार दिव्यांगासाठी असलेले पालकमंत्री, जिल्हा अधिकारी व आमदार यांच्या अध्यक्षतेखाली असलेले जिल्हा व तालुका समित्या तात्काळ स्थापना करावी। सर्व दिव्यांगांना एक समान 2,500 मासिक पेन्शन लागू करून शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी। तर आता सर्व दिव्यांगांना एक समान 2,500 रुपये मासिक पेन्शन लागू करावी, त्यांची ती नियमित अंमलबजावणी शासनाने सुनिश्चित करावी, हे सुद्धा इथे मागणी आहे। कारण 2,500 रुपये वाढीव अनुदान तर झालेलं आहे, पण प्रत्येक लाभार्थ्यांना KYC करा, UDID करा, हे वेगवेगळ्या कारणास्तव हे पैसे जमा होत नाहीत। जिल्हा नियोजन निधीतील 1% रक्कम दिव्यांग विकासासाठी काटेकोरपणे वापरावे, पदाधिकाऱ्यांसाठी निर्देश, हे सर्व इथे माहिती देण्यात आलेली आहे। व इथे जे पदाधिकाऱ्यांसाठी निर्देश काय आहे बघा, तुम्ही पाहू शकता। तर ही केवळ एक मागणी दिव्यांग बांधवांसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांनी एकत्रित यायचं आहे 12 डिसेंबर 12 वाजता। तर आपण सर्वांनी एकत्रित येऊन या आंदोलनाला पाठिंबा देणे अत्यंत गरजेचं आहे। दिव्यांग हक्कासाठी हा लढा सर्वांनी एकजुटीने पुढे न्यायचा आहे। त्यामुळे ते जे काही पदाधिकाऱ्यांसाठी निर्देश देण्यात आलेले आहे बघा, जिल्हा व तालुका पातळीवर बैठक घेऊन कार्यकर्त्यांना आंदोलनाबद्दल माहिती द्यावी। 12 डिसेंबर रोजी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेळेवर उपस्थित राहावे, लोकशाही मार्गाने शांततेपूर्ण आंदोलन करावे, मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष दिले जाईल याची तयारी ठेवावी, माध्यमांसाठी एक अधिकृत प्रतिनिधीची निवड करावी, फोटो व्हिडिओ संस्थेच्या राज्य कार्यालयाकडे पाठवावे। तर इथे आपण सर्वांनी या संस्थेच्या धोरणानुसार व शिस्तीत राहून आंदोलन यशस्वी करावी ही अशी विनंती आहे। तर प्रहार संघटना नेहमी बच्चूभाऊ कडू आपल्यासाठी उभे असतात। अपंग असो, दिव्यांग असो, निराधार असो, नेहमीच इथे प्रयत्न चालू आहेत की पैशांमध्ये जे निधीमध्ये वाढ आहे, त्यांच्या हक्काचे जे काही नियम दिलेले आहेत, त्यांच्या हक्काचं जे आहे त्यांच्यापर्यंत मिळण्यासाठी नक्कीच बच्चूभाऊ कडू प्रयत्न करत आहे। त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचायचं आहे। सर्वांनी मिळून इथे या दिव्यांग बांधवांच्या जे काही कार्य आहे त्यामध्ये ॲक्टिव्ह राहायचं आहे व सर्व जे काही नियम असो, जे काही आंदोलनाचे मुद्दे आहेत ते स्पष्टपणे इथे कंप्लीट करायचं आहे। महत्त्वपूर्ण माहिती शेअर करावं, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।